आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी प्रथम खंड पाहत आहोत. प्रथम खंड पाहत असताना आपण या ठिकाणी भाग पहिला आहे आणि तो म्हटलं म्हणजे जन्मापासून ते परिवर्जेपर्यंत. यामध्ये आपण या ठिकाणी कूड पाहिलेला आहे, पूर्वज पाहिलेला आहे, तर जन्म पाहिलेला आहे आणि आसित मुनीचं आगमन सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत महामायेचा मृत्यू. या ठिकाणी असित मुनी जे आहेत, असित मुनीचं आगमन झालेलं आहे आणि असित मुनीनं या ठिकाणी बाळाला पाहिल्यानंतर त्या बाळाचे किती लक्षणं होते? शुभचिन्ह 80 शुभचिन्ह आणि 32 लक्षणांनी हा बालक जन्माला आला होता. आणि मग हे 32 लक्षणं आणि शुभचिन्ह काय आहेत तर आपल्याला जी यशोधरा आहे, यशोधरेच्या गाथेमध्ये पुढेही येणार आहे, परंतु थोडक्यामध्ये या ठिकाणी काही चिन्ह आपण या ठिकाणी सांगूयात जे शुभ चिन्ह आहेत. या ठिकाणी बाळाचा जन्म झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर ते आपण काल पाहिलेलं आहे की त्यांचा जन्म कसा झाला होता? पायाकडनं जन्म झाला होता. उभ्याने जन्म आणि पायाकडनं झाला होता. आता पायाकडनं जन्म झाल्यानंतर आपल्यामध्ये एक नवी रूढ आहे, पायाळू म्हणतात किंवा चांगलं नाही असंही म्हणतात. पायाकडून जन्म झाला हे चांगलं नसतं असंही म्हणतात. परंतु ह्या महामानवाचा या म्हणजे वैज्ञानिकोक्य वैज्ञानिक संपूर्ण विश्वामध्ये जगत पूजनीय असे सिद्धार्थांचा जन्म या ठिकाणी अशा पद्धतीने झाला होता. आणि म्हणून ही अंधश्रद्धा जी आहे किंवा संकुचित जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला सारायची आहे. तद्वतच या ठिकाणी बाळाचा जन्म झालेला आहे. हे शुभ जे चिन्ह आहेत त्यांचे कान जे आहेत ही कानं लांब होती. कानं जे आहेत अशी लांब लांब कानं होते. तसंच त्यांचं नाक नक्षे सुद्धा बदामी डोळे होते, नाक सुद्धा लांब होतं आणि मधली जी जीवा आहे ती रक्तरंजित होती. जसं पान खाल्ल्यानंतर आपली जीभ कशी लाल होते तशी त्यांची जीभ होते आणि जीभ जी आहे त्यांची नाकाला एवढी लांब होती की नाकापर्यंत शेंटा त्यांचा लागायचा. तद्वतच त्यांचे जे हे बाहू आहेत दोन्ही बाहू त्यांचे गुडघ्याच्या खाली लागायचे. गुडघ्याच्या एकदम खाली चालत असताना खाली आणि हे पाया हाताची बोटं जे आहेत एक समान होते, लांब होते. तद्वतच या ठिकाणी त्यांचं जे त्वचा आहे ही म्हणजे अशी दीपणीय होती की आपण सूर्याला जसं पाहू शकत नाही तसं त्यांचं तेजोमय हे असं त्वचा होती किंवा शरीर होतं. तद्वतच त्यांचं जे कपाळ होतं हे कपाळ सुद्धा उंच होतं. त्यानंतर पाय जे आहेत तळपाय, तळपाय आता आपण जर मुलगी जर पाहायला जायचं असेल तर अगोदर आपण त्या मुलीचे काय पाहतो? पाय पाहतो. पाय तिचे खोल आहेत की नाही. जर सपाट पाय असले तर आपलं घर सपाट होईल है ना. सपाट पायाची घरात कशी आणणार आपण? तर आपण अगोदर मुलीला पाहायला गेल्यानंतर तिचे पाय पाहतो. तिचे पाय खोल आहेत का, उंच आहेत का, है ना, पाहतो की नाही. बरोबर आहे ना. आमच्या आईला पटलेलं आहे आणि म्हणून त्या होकार देत आहेत. तर अशा पद्धतीने पाहतो. परंतु या ठिकाणी जगतवंदनीय या बालकाचे पाय मात्र सपाट होती. तळपाय कसे होते? सपाट होते. अख्खं विश्व त्यांना पूजनीय आहे, अख्खं विश्व त्यांना पूजा करतं त्यांची. परंतु त्यांची पाय कशी होती? मग सपाट होती, लांब असे बोटं होते आणि सपाट तळवे होते. आणि म्हणून ह्या अंधश्रद्धा संकुचित विचार आपण बाजूला काढायचे का नाही? बाजूला सारायचे. आणि तद्वतच या ठिकाणी त्यांच्या तळपायावर चक्र सुद्धा होतं. त्यांच्या या छातीवर स्वास्तिक होतं, स्वास्तिकाचं चिन्ह होतं. त्यांच्या हातावर सुद्धा वेगवेगळे असे शुभचिन्ह होते. आणि संपूर्ण त्यांचे जे काय आहे ते असं क्षणभर कुणी सुद्धा असं एकसारखं पाहू शकणार नाही असं त्यांचं रूप होतं. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं जे शुभचिन्ह आहेत हे शुभचिन्ह
80 शुभचिन्ह आणि 32 लक्षणांनी हे युक्त असं बालक होतं. पुढे आपल्याला यशोधरेच्या गाथेमध्ये तर संपूर्ण भाग येणारच आहे. अशा पद्धतीने हा बालक जन्माला आला. असित मुनीने त्यांचं भविष्य वर्तवलं. असित मुनी अश्रू ढाळू लागले की मी हा बालक पाहण्यासाठी बुद्ध झाल्यानंतर मी यांचं मला दर्शन होणार नाही, आणि म्हणून ते अश्रू ढाळू लागलेले होते. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं ना. आता मात्र महामाया जी आहे 5वा दिवस उजडलेला आहे. बालक जन्माला येऊन कितवा दिवस उजडला? आता 5वा दिवस उजडलेला आहे. 5व्या दिवशी काय असतं? 5व्या दिवशी 5वी पूजायची की नाही? पूजा असते ना 5वीची, नामकरण विधी असते ना, बरोबर आहे का? आपल्या इथे झाले ना 2-3 दिवसाखाली. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. आता मुलाचे नाव ठेवण्यात आलं. 5व्या दिवशी नामकरण म्हटल्यानंतर नाव ठेवावं लागेल ना. सिद्धार्थ असे नाव ठेवण्यात आले, कारण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सिद्धीस प्राप्त झाल्या होत्या. म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या, सिद्ध झाल्या होत्या, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी नाव काय ठेवलं? मग बोला. सिद्धार्थ असे नाव ठेवण्यात आले होते. त्यांचे गोत्र नाम त्यांचे गोत्र नाम गौतम होते. यानंतर मात्र मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले, कारण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सिद्धीस झाल्या होत्या किंवा सिद्ध झाल्या होत्या, आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ असे नाव ठेवण्यात आले होते. त्यांचे गोत्रनाम गौतम होते, आणि म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. त्यांचं गोत्र नाव काय होतं? गौतम होतं, आणि म्हणून त्यांना सिद्धार्थ गौतम असं म्हणू लागले. मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव, नामकरण विधी समारंभ चालू असतानाच, जन्माचा उत्सव सुरू असताना आणि नामकरण विधी चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडल्या व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला जवळ बोलावले व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावून घेतले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरंच होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी मात्र जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मात्रहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्यांच्या भवितव्याला अनुलक्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील
याबद्दल मला मुळीच अशी शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत, असे म्हणून महामायेने त्या ठिकाणी प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःख वेग अनावर झाला व त्यांनी रडून रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघ्या 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ सुद्धा होता, जो शुद्धोधनाचा आणि महाप्रजापतीचा झालेला पुत्र होता. म्हणजे जी मावशी होती त्या मावशीला एक पुत्र झाला होता नेमकाच सिद्धार्थाच्या समकालीन, ज्याचं नाव काय ठेवलेलं होतं? नंद ठेवलेलं होतं. आणि महामायेने आपल्या बाळाला, त्याची चिंता आम्हाला काही वाटत नाही, कारण मला माहीत आहे महाप्रजापती तू माझ्या बाळाचा, तुझ्या बाळापेक्षाही माझ्या बाळाचं तू लालन पालन आपल्या जीवापाड करशील. आणि म्हणून आपल्यामध्ये एक म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगो. तर ही जी काही म्हण आहे, कदाचित या मतानुसार ही म्हण रचली असावी. आणि म्हणून आजही आपण पाहतो की मावशी जी आहे आपल्या मुलांना खूप अशी लाड प्यार करत असते. सिद्धार्थाच्या मातेचे देहवासन झाले तेव्हा तो अवघ्या 7 दिवसाचा होता. सिद्धार्थांचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता, जो शुद्धोधनाचा आणि महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक असे चुलत भाऊ होते, जसं महानाम, अनिरुद्ध हे त्याचा चुलत भाऊ होता. शुद्धोधन याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता, अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याचा आत्या भाऊ, अमितो हिचा पुत्र होता, म्हणजे अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबती सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. म्हणजे या सगळ्यामध्ये जो सिद्धार्थ आहे, हे सगळे बालक जे आहेत एकच वयोगटातले असल्यामुळे ते एकोप्याने लहानाचे मोठे झालेले आहेत. बालपण आणि शिक्षण होत असताना जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभय या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यासाठी महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजामध्ये आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मातेला, अर्थातच आपल्या मावशीला विचारलं. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो मात्र स्मित हसला. किती वर्षाचा होता तो? 7 वर्षाचा. आणि आपल्याला देवळात नेले जात आहे यावर तो मात्र गालातल्या गालात स्मित हास्य हसला. तथापि शाक्यांच्या या रीतिरिवाजानुसार तो मात्र देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या या विद्याभ्यास जो आहे सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उचित देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च अशा परंपरागत असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. आणि सब्बमित्ता हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेदांत, उपनिषदे या सर्वांमध्ये पारंगत होता. शुद्धोधनाने त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले आणि हा त्याचा दुसरा गुरु ठरला.
त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्र आणि आत्मसात केले. याशिवाय त्याने आलारकारामचा शिष्य जो भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. सुरुवातीची जी लक्षणे आहेत, ही सुरुवातीची लक्षणे अगोदरच सिद्धार्थांची जी लक्षणे सांगितलेली आहेत ती म्हणजे 32 लक्षणे आणि शुभ चिन्ह 80. जेव्हा या आपल्या पित्याच्या शेतावर जात होता तेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्यामध्ये म्हणजे समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असते. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे तो मात्र दुर्लक्ष करत जात असे. कारण आपल्या मुलाला मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातातून होऊ नये याची दक्षता एक पिता अर्थातच शुद्धोधना राजाने घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नव्हतं. वयाच्या कितव्या वर्षी आवडत नव्हतं? 8व्या वर्षी त्याला आवडत नव्हतं की एका मानवाने दुसऱ्या मानवाची पिळवणूक करावी, हे त्याला आवडत नव्हतं. एकदा तो आपल्या काही मित्राबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोड्या वस्त्राशी अंग भाजून काढण्याचा, कडक उन्हामध्ये जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे मात्र तो करू लागला. एका राजाचा मुलगा युवराज मात्र तो काम करू लागला. आणि काही मजूर जे आहेत आपल्या अंगावर वस्त्र न घालता ते अंगावरील अगदी थोड्या वस्त्राशी अंगे भाजून काढणाऱ्या कडक उन्हामध्ये जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे असलेले काम करत असलेले मजूर सुद्धा या छोट्या बालकाने पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळवा झाला. कवळ्या वयामध्ये कशाला हळव व्हायचे, परंतु त्यांची जी बौद्धिक क्षमता, जी विचार करण्याची वृत्ती ही जी आहे, हे दृश्य पाहून ते मात्र हळहळ झाले किंवा हळवे झाले. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक करावी हे योग्य ठरतं का? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरे असू शकेल? छोटंसं 7-8 वर्षाचं बालक प्रश्न विचारत आहे. मजुरानं कष्ट करावं आणि त्याच्या कष्टावर मालकानं बसून खावं हे कसं योग्य आहे? हे कसं बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर मात्र काहीच उत्तर देता आलं नाही किंवा त्याला काहीच कळेना. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जो जन्म हा आपल्या धनाची चाकरी करण्यासाठीच आहे. आपल्या धनाची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतक कर्तव्यता आहे. शाक्य लोक बप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करण्याचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमीन नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ सुद्धा या प्रथेला नेहमी पालन करत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी सुद्धा तिरस्कार केला नाही. म्हणजे शारीरिक श्रम करण्यासाठी सिद्धार्थाने कधीही तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळातील जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येत आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षणही मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला मात्र आवडत नव्हते. शिकार करण्याच्या मंडळात सामील होण्यास तो कधीही तयार होत नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते का? तेव्हा तो उत्तर देई,
मला 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 माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे याच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्याला मारण्यासाठी जात आहात आणि शिकार करण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. ठीक आहे, तू मारू नको, तू शिकार करू नको, परंतु तुझे जे काही मित्र आहेत, आम्ही जे काय आहेत, कसं बिनचूक निशाणबाजी करतो हे तर पाहण्यासाठी चल, असे त्यांचे मित्र त्यांना म्हणत असे. मला निरुपद्रवी प्राण्याला मारताना सुद्धा पाहण्यासाठी आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालण्यात ती म्हणे, तू विसरतोस का, तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म काय आहे, लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निष्पुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजी शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. त्यावर एका मातेला बालक उत्तर देतो, सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियांना लढावंच का वाटते, क्षत्रियाचा धर्म का असा आहे, क्षत्रियांना लढावे तरी का लागते. त्यावर गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नव्हते आणि तो लगेच गौतमीला विचारी, मला असे सांग आई, माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकेल. गौतमी त्यावर उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे विचारण्यासाठी, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कसे करू शकतील. पण आई, जर सगळेच क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाहीत का. आणि सगळे जर एकमेकावर प्रेम करू लागले तर ते आपल्या राज्याचे संरक्षण करू शकत नाहीत काय, असं चिमुकला बालक आपल्या आईला उत्तर देत आहे. यावर गौतमी मात्र निरुत्तर होई, कारण छोट्याशा बालकाचे असे उत्तर ऐकून त्या ठिकाणी ती शांत बसत असे. तो आपल्या मित्रांना आल्याबरोबर बसून समाधी लावण्याचा उपयुक्त करण्याचा प्रयत्न करी. जे मित्र आल्यानंतर त्यांना समाधी लावण्यासाठी सिद्धार्थ सांगत असत, त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यासाठी शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावे, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्याला अर्थातच त्यांच्या मित्रांना सदोदित उपदेश करीत असे. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करत असत, ते डोळे बंद करीत, पण त्यांचं चित्त जे आहे विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीला कोणचे हरण पळालेत, कोणचे ससे आहेत याकडेच, किंवा आपल्या पुढे कोणता गोड पदार्थ येतोय याकडे त्यांचं लक्ष लागे. आणि त्यांच्या पित्याला व मातेला त्याच्या हा ध्यान साधनेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाचा सर्वार्थ विरुद्ध आहे असं त्या माता पित्याला वाटत असे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदभाव व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून भिन्न समजतो. आपण भित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंसक पशूंना द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारिक जीवनाच्या
मर्यादा पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. आता बाकीचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. साधू साधू साधू. तर आजच्या विषयामध्ये काय काय झालंय आपलं? प्रतिज्ञा घेऊ का लगेच? प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. आज काय भाग पाहिला आपण? बोला. बाळाचं काय ठेवलेलं आहे? नाव ठेवलं का? नाव सिद्धार्थ ठेवलेलं आहे. हिमालयाच्या उतारावर कपिल वस्तू एक नगर. शाक्य जनपत राज सुंदर, आळीपाळीन राजा होणार. जो बाळा जो जो रे जो, आळीपाळीन